मोर्य बाप्पा मोर्य 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 गणपती बाप्पा मोर्य मोर्य गणपती बाप्पा मोर्य. एक तुपाची वात लावूया. उदबत्ती लावायची, कापूर लावायचा, एक तुपाची वात लावायची. गणपती बाप्पा मोर्या रे बाबा मोर्या मोर्या मोर्या. मंगलमूर्ती मोर्या 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 रे बाप्पा मोर्या रे मोर्या रे बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे. मंगलमूर्ती मोरया बाप्पा बाप्पा मोरया मोरया रे बाप्पा मोरया रे. गणपती बाप्पा मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया मोरया. वृक्षवल्ली आम्हा सोय रे. आज आला नाही चंदा मामा. आलाय 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 आलाय. कुठं आहेस रे? हा हाय हाय दिक्या दिका दिसला चंदा मामा चंदा मामा चंदा मामा चंदा मामा. सर्व पंचभूत महाभूतांना माझा नमस्कार. किती छान वाटतं देऊळ. दिवा वगैरे लावल्यावर मस्त एकदम प्रसन्न. मोर गणपती बाप्पा मोर मोर गणपती बाप्पा मोर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. बाप्पा हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाव मुखात खंड राहू दे. मोर्या 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 बाप्पा मोर्या. संध्याकाळी 7:30 वाजलेले आहेत आणि मूड आलेला आहे चहा प्यायचा. काय मस्त वाटतं. मनात आलं की चहा प्यायचं, मन भरून जगायचं. मन भरून जगण्यासाठी, लाईफ एन्जॉय करण्यासाठी, मस्त मस्त राहण्यासाठी काही फार पैसे खर्च करावे लागत नाही. तो अलीकडच्या काळात हे सगळं निघाले. एन्जॉय करायचं म्हणजे पर्यटन करायचं, महागडे मॉलमध्ये जायचं, भरपूर सारे पैसे खर्च करायचे म्हणजे लाईफ एन्जॉय. एकमेकाचा बघून एकमेक करतात. मग तसं नाही हो. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये किती आनंद आहे. संध्याकाळ झाली चहा पिताना किती आनंद आहे. संध्याकाळ झाली देवासमोर दिवा लावताना किती आनंद आहे की नाही. पण हे आपण याच्यामध्ये आनंद मानायला शिकलं पाहिजे बरं का. अगदी तुम्हाला सांगते छोट्या छोट्या गोष्टीमध्ये म्हणजे परवाच मी एक गोष्ट अशी ऐकत होते. म्हणजे मोटिवेशनल टॉक्स म्हणा, प्रवचनकार कथाकार म्हणजे काय असतात, हे मोटिवेशनल स्पीकरच असतात ना. पूर्वीपासून हे सगळेजण आहेत. याच्यातनं ते काहीतरी समाज प्रबोधन करत असतात, शिकवण देत असतात, काही चांगल्या रूढी समाजात रुजवायचा प्रयत्न करत असतात. पूर्वीपासून कीर्तन प्रवचन म्हणजे काय आहे हो, हेच तर आहे. मोटिवेशनल स्पीच म्हणजे कीर्तन आणि प्रवचन. तर मला म्हणजे मी तुम्हाला एक सांगते बरं का की मी नेहमी माझ्या एक डोक्यात मध्ये असतं पहिल्यापासूनच की आपल्याजवळ आपल्याला जे देवानं दिलेलं आहे ते खर्च करायचं. खर्च म्हणजे कसा की झरा वाहता राहायला पाहिजे. लक्ष्मीला एका ठिकाणी बांधून चालत नाही, झरा वाहता राहायला पाहिजे. माझ्या सासूबाईंनी हा रुजवलेला विचार आहे बरं का माझ्या मनात. मला त्या नेहमी म्हणायच्या, आपण जेव्हा मिळवतो
तेव्हा त्यातला काही जो भाग आहे तो पूर्वी काय करायचे, देवळांना देणगी देणं किंवा कोणी गरजू असेल तर त्याला जेवायला घालणं, खायला घालणं, कपडे घेऊन देणं, हे सगळं होतं पूर्वी. तर आता ह्या थोड्या कल्पना बदलल्यात. मी माझ्या ह्यानी थोडंसं बदललंय. मी काय करते, माझ्या सासूबाई म्हणायच्या की घरातलं आपण काम करायचं नाही, कामाला माणसं ठेवायची, म्हणजे आपल्याला तर मदत होतेच, आपल्याला जास्त स्पेस राहते. स्पेस शब्द नव्हता पूर्वी. आपल्याला जास्त वेळ राहतो आपल्या कामासाठी, आपलं बौद्धिक काम करण्यासाठी, आपल्या मनासारखं जगण्यासाठी, आपले काही छंद पूर्ण करण्यासाठी, आपल्या संसारासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या स्वतःसाठी वेळ शिल्लक राहतो. आणि आपल्याला जे काही आपण मिळवतो किंवा आपल्याला जे काही दिलेलं आहे देवानी, ते आपल्याकडे समजा धुण्याला, भांड्याला, केरफरशीला, अगदी माझ्या सासूबाईंच्याकडे निवडण टिप्पण करायला सुद्धा एक बाई यायची. निवडायला टिपायला रोजचं तांदूळ आणि डाळ ती अशी निवडून ठेवायची रोजची. संध्याकाळी यायची, भाजी निवडून द्यायची, कारण त्या टीचर होत्या ना. मग भाजी निवडून द्यायची, जे काय असेल ते, पुन्हा तांदूळ एवढासा तो निवडायची, डाळ सगळं हे सगळं त्या भांड्यात भरून ठेवायची. सासूबाई आल्यावर असा पटकन कुकर लावायच्या, भाजी करायच्या, असं सगळं दळप आणून द्यायची. आणि मग त्याच्यासाठी काही ना काहीतरी, पूर्वी किती हो, 1 रुपया द्यायचे, एवढ्या सगळ्या दिवसाला 1 रुपया द्यायच्या. ते मला अजूनही आठवते. पण त्या 1 रुपयाला फार किंमत होती. पण माझ्या सासूबाई असं करायच्या. मलाही मग हळूहळू हे मी बघत गेले. मी आणि त्या काही फारशा एकत्र राहिलो नाही, पण जेव्हा राहिलो तेव्हा आम्ही फार छान राहिलो. म्हणजे फार चांगलं शेअरिंग आणि केअरिंग आमच्यात होतं असं म्हणायला हरकत नाही, कारण की आम्ही रोज एकत्र राहिलो नाही. अगदी खरं सांगते, कदाचित रोज एकत्र राहिलं तर अतिपरिचयात अवज्ञा होत असेल, पण आमच्यात ते कधीच झालं नाही, कारण आमच्यात अतिपरिचयात हा प्रकारच नव्हता. आम्ही कधीतरी एकमेकींना भेटत होतो आणि एन्जॉय करत होतो आमचं लाईफ आणि आमचं नातं. खूप एन्जॉय केलं आम्ही, आनंद. मग त्याच्यात आमच्या कुरबुरी सुद्धा व्हायच्या बरं का, चिटकू पिटकूला कुरबुरी व्हायच्या, त्याला काही हे नाही. परंतु जेव्हा त्या सगळ्या असं म्हणायच्या तेव्हा माझ्या डोक्यात त्या गोष्टी राहिल्या. आणि जेव्हा माझा संसार मी माझा करायला लागले त्यावेळेला माझ्या लक्षात आलं, सुरुवातीला असं वाटायचं आजूबाजूच्या लोकांचं बघून, कारण आसपास सगळ्यांचं असं असायचं की स्वतःच घरातली कामं सगळी स्वतः करायची. खूप जरी श्रीमंताच्या घरामधल्या बायका असल्या तरी त्या घरातच सगळं करायच्या. मी तसं केलं नव्हतं. मी शक्यतो, कारण मला वाचनाची आवड होती, अभ्यासाची आवड होती, निरनिराळे कोर्सेस, पोस्टल कोर्सेस करायची मला आवड होती. मी सेमिनार्सना जात होते, कॉन्फरन्सेसना जात होते. मला या सगळ्या गोष्टींची खूप आवड होती. आणि त्यामुळे मग घरातलं काम करायला माझ्याकडे खरंच असं हाऊसमेड म्हणूया, हेल्पर्स म्हणजे मदतनीस होत्या. आणि ते मदतनीस मला असं वाटायचं की, आणि मी त्यांना देताना असं कधी फार काचकूच करायचे नाही. त्यांनी 1 रुपया मागितला तर मी 70-75 पैसे नक्की देत होते. म्हणजे असं काही मी खूप जास्त खर्च करत होते असं नाही, उधळत होते असं नाही. पण सगळ्यांना जास्तीत जास्त, म्हणजे इस्त्रीला कपडे कंपल्सरी द्यायचीच, का तर ते इस्त्रीवाल्याच्या दुकान चाललं पाहिजे. फुलवाल्यांच्याकडनं फुलं आणायची, गजरे आणून माळायची, छोट्या 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 गोष्टी स्वस्त आणि मस्त, ज्या रीतीने मला जास्तीत जास्त माझं ट्रान्झॅक्शन होईल पैशाचं, असं मी खूप करायची. फळं आणायची, खायची, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी, चिटकू पिटकू आणायचं, सगळं खायचं, आपण खायचं, आपल्यासोबत आणखीन ना कुणाला द्यायचं, अशा गोष्टी मी खूप करत गेले. आणि त्यातूनच मग हळूहळू माझ्या लक्षात आलं, आपण ही जी मदत करतो सगळ्यांना, ही मदतच म्हटली पाहिजे बरं का. ही जी मदत म्हणजे असं नाही आहे की तुम्ही विनाकारणच कुणाला तरी पैसे उचलून देताय, त्याला भीक म्हणतात. आणि ती भीक देऊ नये कधी पण, लक्षात ठेवा. ते का देऊ नये हेही तुम्हाला आज मी सांगते. पण मदत म्हणायचं, ती मदत मात्र जास्तीत जास्त करायची माझ्याकडे ती वृत्ती निर्माण झाली.
आणि मी करत गेले. त्यामुळे मी डबा लावणे, घरात सगळ्याला हेल्पर्स ठेवणे वगैरे या गोष्टी करत गेले. मला स्वतः सोनं नाणं आणून घालण्यापेक्षा मी साड्या भरपूर घेत गेले, कारण की त्या साड्या काही दिवस वापरल्यावर मला त्या देता यायच्या आणि त्याच्यात मला आनंद असायचा. अगदी ब्लाउजेससुद्धा मी भरपूर शिवते आणि मी त्या देते, शिवलेले ब्लाउजेस देते. काही दिवस मी आता ही साडी आणि हे ब्लाऊज घातले, काही दिवसांनी मी देऊन ब्लाऊज सकटच साडी देऊन टाकायची. ही मला आवड. घरात पर्सेस भरपूर आणायच्या, वस्तू भरपूर आणायच्या, डबे भरपूर आणायचे. हे सगळं आपण पुढे पास ऑन करायचं. ही सुद्धा समोरच्या व्यक्तीला मदतच असते. नॉट नेसेसरी की तुम्ही असे कुठेतरी NGOजना यांना त्यांना मदत म्हणजे अशा रिसीट फाडल्या पाहिजेत, देणग्या दिल्या पाहिजेत म्हणजेच मदत, असं नाही म्हणता येणार. मला तर तुम्हाला खरं सांगू का, मला असं बऱ्याच वेळेला असं मला वाटतं की एखाद्या देवळामध्ये आपण गेलो की तिथं पेटीत पैसे टाकण्यापेक्षा, तुम्हाला काय वाटतं मला सांगा, मला पेटीत असे पैसे टाकायला फारसे आवडत नाही. आपल्याला काय वाटतं, पेटीत पैसे टाकूया, पेटीत पैसे टाकूया. पण त्याच्यापेक्षा सुद्धा मला आता समजा महालक्ष्मी अंबाबाईच्या देवळामध्ये गेली मी, मग मी तिकडनं सगळ्या गोष्टी विकत घेईन. साडी तेवढी मी इकडनं घरातनं घेऊन जाते. का तर तिथलं साडी ब्लाऊज पीस हे काही वेळेला चांगलं नसतं, क्वालिटी नसतं आणि मग ते नको वाटतं इकडनं तिकडनं आलेलं. त्याच्यापेक्षा दुकानातनं आपण आपल्या इथनं घेऊन गेलं, बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण तिथं विकत घेऊ शकतो. फळं घेऊ शकतो, नारळ घेऊ शकतो, हार घेऊ शकतो, गजरा घेऊ शकतो, सगळ्या बांगड्या घेऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टी ह्या तिथल्या सगळ्यांच्याकडनं विकत घ्यायच्या आणि मग त्या महालक्ष्मी अंबाबाईला जाऊन तिथे ती ओटी भरायची, फळं घ्यायची, सगळं घ्यायचं. म्हणजे हे मला जास्त आवडतं. त्याच्याऐवजी काही ना काय वाटतं, जाऊ दे 50 रुपये टाकू, 100 रुपये तिथंच टाकू आपण तिथल्या ह्याच्यात, देणगीच्या ह्याच्यात. मला असं मनात पहिल्यापासूनच वाटतं बरं का. पण अलीकडे मला या सगळ्या गोष्टी कळायला लागल्या की जे मला वाटतं ते फार चुकीचं नाही आहे. बरोबर आहे, आम्ही काय हो देवाला पैसे देणार. मग आपल्याला वाटतं त्याच्यात ते जे आपण पैसे घातलेले असतात त्यानं त्या देवळाचा मेंटेनन्स चालतो, जीर्णोद्धार होतो, याऊ त्याऊ त्यातनं काही भागत नाही. त्या देणग्या वेगळ्याच असतात आणि त्या वेगळ्याच देणग्यातनं ह्या सगळी कामं होत असतात. आपण एवढंसं दिल्याने काय फारसं होत नाही, हे मला चांगलं माहिती आहे. आणि बऱ्याच वेळेला ती देणगी पेटीवरनं सुद्धा किती भांडणं असतात. काही देणग्या पेट्या कित्येक वर्षानुवर्षे उघडलेले नसतात. त्याच्यामध्ये काही वेळेला देणग्या पेट्यांमध्ये काही कोर्ट कचेऱ्या चालू असतात, खूप साऱ्या गोष्टी चालू असतात. पुन्हा त्याच्यात सुद्धा देवळाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा भांडणं असतात. एका वेळेला 2-2 देणग्या पेट्या असतात. तुम्ही कुठल्या देणगी पेटीत टाकणार, म्हणजे हे सगळं असणारच सगळ्या ठिकाणी. ह्याच्यात आपण पडण्यात काही अर्थ नाही. पण आपल्याला वाटत असतं की माझ्या देवासाठी मी जाते. तर एक तर आहेच, 2 हस्तक 1 मस्तक, हे तर मनापासून आपलं असतं. पण हे जे माझ्या डोक्यात असतं की त्या आजूबाजूला असणारे जे व्यवसाय आहेत त्या व्यवसायांना सुद्धा थोडासा आपला हातभार लागला पाहिजे. आणि म्हणून हे सगळ्या असं तिथं सगळं ही प्रथा असते की तिथं गेल्यावर ह्या वस्तू विकत घ्या, त्या वस्तू विकत घ्या. आणि ते मला करणं जास्त चांगलं वाटतं. तुम्हाला मी एक सांगते, अयोध्येला आम्ही गेलो होतो, तर त्या ठिकाणी तिथल्या लोकांशी आम्ही बोललो. तर ती लोक काय म्हणली माहिती आहे का, की निरनिराळ्या मूर्ती आता विकायला आहेत, निरनिराळे प्रसाद विकायला आहेत, गंडे दोरे, पुन्हा छोट्या छोट्या वेगळ्या वेगळ्या पर्सेस वगैरे या सगळ्या तिथं खूप विकायला आहेत. आणि त्या घेण्यानी आम्हाला फार आनंद व्हायचा. का तर ह्या वेगवेगळ्या वस्तू आपण विकतही आणतो आणि तिथल्या व्यवसायांना आपला फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपण कुठेतरी हातभार लावून येतो. फार छान वाटायचं, फार मस्त. हा माझा म्हणजे देणगी देण्याचा जो प्रकार आहे तो माझा हा प्रकार आहे. सगळ्याच ठिकाणी एखाद्या शाळेला अशी उचलून देणगी देणं मी नाही आयुष्यात कधी केलं. त्याच्याऐवजी एखादा विद्यार्थी आहे त्याला दप्तर देणं, हे करणं ते करणं, किंवा त्याला एखाद्याला गणवेश देणं, वैयक्तिक स्वतः देणं, याच्यावरती मला फार माझा स्वतःचा भर आहे. बऱ्याच वेळेला कसं होतं की मी तुम्हाला मगाशी म्हटलं की मी माझ्याकडे हेल्पर्स जे असतात
त्याला कोणीतरी तुम्ही म्हणाल की ह्याला काय मदत म्हणतात का, ह्याला काय दान म्हणतात का, ह्याला त्याला काय पुण्य मिळतं. मला पुण्य बिण्य काय नको आहे. पण मला त्या व्यक्तीला आपण जी मदत करतो ते जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. तुम्ही जेव्हा निरनिराळ्या ठिकाणी जाऊन आपण आपले वाढदिवस वगैरे काही, आपण आजकाल नवीन फॅशन आलेली आहे की आपले स्वतःचे वाढदिवस आहेत ते वेगवेगळ्या NGOजमध्ये जाऊन तिथे साजरे करायचे. पण मला असं कुठंतरी वाटतं की तुम्ही जेव्हा NGOजमध्ये जाऊन तुमचा वाढदिवस साजरा करता त्या ठिकाणी तुम्ही त्या मुलांना म्हणजे मुलांना म्हणा, वृद्ध व्यक्तींना म्हणा, हॉस्पिटल्समध्ये म्हणा, त्या ठिकाणी तो इव्हेंट साजरा करण्याऐवजी त्या ठिकाणी त्या लोकांना जे आवश्यक आहे ते देऊन या, खाणं पिणं वगैरे वगैरे वगैरे. मला असं स्वतःला वाटतं की हॉस्पिटल्समध्ये जाऊन तुम्ही दिलं पाहिजे, केलं पाहिजे. हे मला जास्त आवडीचं आहे. माझ्या या गोष्टी मी करते. पण मला तुम्ही जर का उगाच कुणाला म्हणाल की असे पैसे उचलून द्या एखाद्या NGOजला ह्याला त्याला, तर मला ते आवडत नाही. मला आवडत नाही. आणि एक मी तुम्हाला जाता जाता सांगेन, एक विचार असा, एक मोटिवेशनल म्हणा किंवा असा एक विचार एका प्रवचनकारांकडनं मी ऐकला. तर ते म्हणले की पैसा ही जी वस्तू आहे, ह्या पैशाने तुम्ही काय करता. समजा मी पैसे एखाद्या दुकानात जाऊन दिले तर कशासाठी देते मी. उगाचच कोण दुकानदार पैसे घेणार नाही. मग आपण एखादी वस्तू विकत घेतो आणि त्याचे आपण पैसे देतो, बरोबर आहे ना. म्हणजे त्या पैशाच्या बदल्यात आपण काहीतरी घेतो. समजा एखादा भिकारी आहे आणि त्याला तुम्ही उचलून पैसे दिलेत, तर ते पैसे दिल्यावरती त्या प्रवचनकारांनी जे सांगितलं ते मी सांगते. तो काय देणार आपल्याला. किती लोक आशीर्वाद देतात हो, नाही देत. किती दिले असे बघतात आणि काहीतरी तोंडातनं वेडवाकडं काढतात. त्याच्याऐवजी सरळ एखादा 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा द्या, ते जास्त उत्तम. फळ द्या, उत्तम. तुम्हाला अख्खा बिस्किटचा पुडा द्यायचा नाही, 2-2 बिस्किटं द्या त्यातली काढून, खातील तरी ते उत्तम. नाहीतरी शेवटी त्यांची काय अपेक्षा असते, जे खाण्यापिण्यासाठीच लोक मागत असतात ना, तर पैसे उचलून देऊ नका. त्या कथाकाराने काय सांगितलं माहिती का, तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला पैसे देता तेव्हा त्यातनं त्या व्यक्तीकडनं तुम्ही काहीतरी विकत घेता. त्या व्यक्तीकडनं काहीतरी विकत घेता. उगाच तुम्ही कुणाला पैसे देत नाही. तर अशा लोकांच्याकडनं, म्हणजे त्यांनी जे सांगितलं ते मी सांगते. मला ते असं जरा बरं म्हणजे वेगळा विचार वाटला की तुम्ही त्यांच्याकडनं त्यांची कर्म विकत घेता. मला असं ते एकदम कसं तरी झालं. मी स्वतः कधी फारसे पैसे कुणाला देत नाही. 1 रुपये 2 रुपये जरी असले तरी आपण तर अलीकडे म्हणतोच, लहान मुलं हातात असेल तर अजिबात पैसे देऊ नका, त्याचा गैरवापर होतो, त्या मुलांना ते औषधं घालतात वगैरे वगैरे. पण हा एक की तुम्ही त्यांचं कर्म विकत घेता. पैशाचा उपयोग काय आहे. देवाणघेवाण्यासाठी आपण पैसा वापरतो. तर तुम्ही जेव्हा एखाद्याला पैसे देता त्यावेळेला त्या व्यक्तीचं कर्म घेता. असं ते मी, आणि एकदम मला चर्र झालं की आपण किती सहजपणे आपल्या समोर कोणी आलं तर पैसे काढून देतो. नाही, अशी वस्तू द्या की त्याच्यातनं देवाणघेवाण काही होणार नाही, आशीर्वाद मिळतील. मग अशा वेळेला तुम्ही खायला प्यायला द्या, हे सगळ्यात उत्तम. मग तुम्ही म्हणाल दरवेळेला खायला प्यायला नसतं. मी काय करते तुम्हाला सांगते का, चॉकलेट गोळ्या नेहमी पर्समध्ये ठेवते. एक गोळी, एवढीशी गोळी सुद्धा आपण त्याच्या हातावर टेकवू शकतो. त्याने हात पुढे केलेला असतो. ते घेणारे असतात, आपण देणारे असतो. नाही म्हणायचं नाही. मग अशा वेळेला एक गोळी, चॉकलेट त्यांच्या हातावर ठेवावी असं मला वाटतं. पैसे ठेवू नयेत. कारण खरंच जर का असं काही पैशाने होत असेल तर किती ना, म्हणजे कळत ना, आपल्याला काही माहीतच नाही हो, शास्त्रच माहीत नाही आपल्याला, आपला अभ्यासच नाही या सगळ्या गोष्टींचा, आपल्याला कोणी शिकवलंच नाही आहे. आणि पूर्वी जे शिकवणारे होते वृद्ध व्यक्ती, त्या आता घरात राहिलेल्या नाहीत. आमच्यासारख्या वृद्ध व्यक्ती काय कामाचे आहेत.
आम्हाला स्वतःला काय येते, आम्ही काय कुणाला सांगणार, होय की नाही? तर त्यामुळे मला असं वाटलं की नाही, ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत, आपलं शास्त्र माहीत पाहिजे. आपण सगळ्या शास्त्राला धुडकावून लावतो, त्यात काय आहे, ऑर्थोडॉक्स असं म्हणतो आपण, आणि उडवून लागतो ह्या गोष्टी. नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत. मला असं वाटलं म्हणून मी तुमच्याशी बोलले. जेव्हा यापुढे आता कुठल्या तीर्थक्षेत्री जाल त्यावेळेला निश्चित तिथलं फुलं पानं किंवा जे काही असेल प्रसाद विकत घ्या. ती तिथल्या व्यावसायिकांना मदत असेल. देवळात जाताना सुद्धा नारळ, पेढे, उदबत्ती, कापूर ह्या गोष्टी विकत घ्या. ती तिथल्या व्यावसायिकांना मदत असेल. आणि देवासमोर आपण आपल्या भावना नारळ, कापूर आणि खडीसाखर, उदबत्ती लावूनच हे सगळं ठेवूनच तर करत असतो. देवाला तेच पाहिजे की. एक नमस्कार सुद्धा पोचतोच की. पण नमस्कारासोबत आपल्या डोक्यात जे आपलं सहज असतं की आपल्या खिशात आहेत पैसे, आपण सहज घालून जातो. तर त्याच्यापेक्षा सुद्धा ही मला आयडिया फार आवडली की नाही, हे असं त्या तिथल्या लोकांना, व्यावसायिकांना मदत मिळते आणि ती जास्त महत्त्वाची आहे. तर म्हणून मला कोणीतरी म्हणालं की तुम्ही रोज डबा घेता म्हणजे काय फार उपकार करता का कुणावरती? मी उपकार नाही करत, मी मदत करते. मला गरज नसताना सुद्धा मी त्यांच्याकडनं डबा घेते. ही त्यांना मदत आहे आणि मलाही निवांतपण आहे, मला माहेरपण आहे, म्हणून मी तोड घेते. मला माझ्या डब्यावरून बऱ्याच बायका मला वाकडं तिकडं बोलत असतात ह्याच्यावर, आपल्या चॅनलवर. मी नाही लक्ष देत, कारण मला माहिती आहे 90 बायका नाही आयडिया आवडलेली आहे, त्यातल्या 70 बायकांनी अवलंब केलेला आहे आणि त्याही हे ऐतं माहेरपण भोगायला त्या उत्सुक आहेत. 5-1% बायका ज्या आहेत त्या नावं ठेवणाऱ्याच असतात. त्यांना आवडतं नावं ठेवायला, किंवा त्यांना ते मिळत नाही म्हणून कुठंतरी जेलस किंवा मत्सर असतो म्हणून त्या नावं ठेवत असतात. पण रखो, मला काही त्याच्याशी देणं घेणं नाही आहे. मी असल्या कमेंट ठेवत पण नाही, उडवून लावते करून उडवून टाक, मी नाही ठेवत आहे. तुमच्या वाकड्या कमेंट्स ठेवण्यासाठी आपलं चॅनल नाही आहे. आपलं चॅनल चांगल्या कमेंट्ससाठी आहे. तर थोडक्यात सांगायचं तर मी डबा का घेते? मला स्वयंपाक करता येतो, मी करू शकते, माझ्याजवळ वेळ आहे, मला सगळं येतं. तरीसुद्धा फुकटचं माहेर फुकटचं आहे, निवांतपणा आहे मला. डबा जरी फुकटचा नसला, कारण की ते मला त्यांच्या कष्टाचे पैसे म्हणून दिलं पाहिजेत, आणि माझ्यामुळे आणि 10 जण त्यांच्याकडनं डबा घेतात, हे फार जास्त छान आहे आणि हे मला आवडतं. आणि म्हणून मी डबा घेते. आणि ह्याला म्हणायची मदत. कारण नसताना धुणं, भांडी, केर, फरशीला तुम्ही करत बसता घरामध्ये का? तर नाही, आम्हाला व्यायाम होतो. अरे व्यायाम होण्यासाठी बाहेर सकाळी फिरायला जावा, बायकांच्याच जावा, हिंडा फिरा, हे करा ना. व्यायाम होतो म्हणून धुणं, भांडी, केर, फरशी काय करत बसताय? लावा ना, बायका मिळतात चांगल्या चांगल्या. द्या तुमच्याकडचे थोडे पैसे त्यांना द्या. तुम्हाला एक मैत्रीण भेटते, मैत्रीण म्हणा, किंवा मग तुम्हाला रोज गप्पा मारायला एक व्यक्ती मिळते. आजूबाजूचं बरंचसं कळतं आपल्याला, एन्जॉय होतो, हसत खेळत आपलं जीवन जातं. सकाळी दुपारी चहा पिण्यासाठी एक कंपनी मिळते आपल्याला. अहो, हिशोब नका घालू सगळ्या ठिकाणी. इथंच ठेवून जायचंय, इथंच सगळं ठेवून जायचंय. आज तुम्ही आनंदी राहिलात तर हे असे पॉझिटिव्हिटी, तुम्ही पॉझिटिव्ह फील करता, आनंदी फील करता. जर का अशा काही गोष्टी केल्यात तर ह्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत. आणि समजा नाही केल्यात तर मग किती मी काम करू, किती मी काय करू, सगळं मीच करायचं असं रामासारखं चिडचिड करत अस्वस्थ होत. आणि सगळं तुम्ही जे काही ठेवून जाणार आहे ते नंतर तुम्हाला चांगलाच त्याचा परिणाम मिळेल, किंवा चांगलीच प्रतिक्रिया मिळेल, किंवा चांगलाच त्याचा रिस्पॉन्स मिळेल. कशावरून आहे? तुमच्याकडे खूप सारे पैसे आहेत, सगळं आहे, तुम्ही साठवून ठेवले, आणि वर 100 वेळा तुम्ही म्हणून दाखवणार आम्ही पोटाला चिमटा काढून सगळं तुमच्यासाठी ठेवलं. मुलांना ते म्हणणार, मुलं म्हणणार आम्ही काय तुम्हाला सांगितलं होतं? फटकन म्हटलं तर मग तुम्ही काय करणार? समजा सून म्हणाली तुम्हाला, तुमचं कर्तव्य होतं म्हणून तुम्ही केलाय,
काय करणार असं म्हटल्यावरती, आहे की नाही? आणि एवढं सगळं करून तुम्ही या ज्या सर्व गोष्टी ठेवलेल्या आहेत, तेव्हा जेव्हा तुम्ही आसपास ही अशी मनुष्यबळ जेव्हा तुम्ही निर्माण करता, मॅन पॉवर, तेव्हा तुम्हाला भीती वाटत नाही कशाची. बाई मला काय झालं तर काय करू. अरे असतात तुमच्या आसपास आणि तुम्हाला काहीच होत नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला काहीच होत नाही, कारण तुमच्या पाठीशी बळ आहे हे तुम्हाला माहिती आहे, म्हणून तुम्हाला काहीच होत नाही. पण जर का हेच बळ तुमच्या पाठीशी नसेल, तुम्ही घुम्मन गुश्शासाठी सारखे एकलकोंडे घरामध्ये बसत असाल, पैसे असे गाठोड्यात बांधून घेऊन बँकेच्या लॉकरमध्ये साठवत साठवत दागिने वाढवत असाल, तर मग तुम्हाला असं वाटणार, माझ्या मुलांनी केलं पाहिजे, माझ्या सुनेनी केलं पाहिजे, मला भेटायला लोकांनी आलं, माझ्या मुलांनी आलं पाहिजे, नातवंडांनी केलं पाहिजे, माझी त्यांनी सेवा केली पाहिजे, असं सगळं तुम्हाला वाटणार. का तर तुम्ही त्यांना, म्हणजे थोडक्यात त्याही ठिकाणी तुम्ही मुलांना पैसे देताय आणि त्यांच्याकडनं काहीतरी सेवा घेताय, करन्सी देताय. म्हणजे पैशाचा उपयोग तुम्ही कशासाठी करताय? देवाण आणि घेवाणसाठीच ना. मग अशीच करा ना, माणूसबळ मिळवा ना त्यांनी. बघा माझा विचार पटतोय का?